श्री स्वामी समर्थ. आपण पाहत आहोत गुरुचरित्रातील कथा. एकदा काय असतं, एक माणूस असतो, त्याला पोटशुळाचा त्रास होत असतो. त्याच्या पोटामध्ये खूप दुखत असतं. तो सगळे औषध उपचार करतो, सर्व दवाखाने करतो, आयुर्वेदिक करतो, तरी त्याला काही फरक पडत नाही. तो एकदा दत्त महाराजांकडे जातो. तो त्याची स्वतःची व्याधी जी आहे ती सांगतो. मग ती व्याधी सांगितल्यावर दत्त महाराज त्याला एका वाटीमध्ये मटकी खायला देतात. मग तो ती मटकी घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला घरचे म्हणतात, की "अरे हा जो रोग आहे त्याचं विष बनण्याचं कारण म्हणजे रोगाचा त्रास व्हायचं कारण म्हणजे मटकी आहे आणि तुला ही मटकीच दिली आहे त्या साधूने. तर तू ही मटकी खाल्लीस तर तुला अजून त्रास होईल." असं म्हणतात आणि त्याला ती मटकी खाऊ नको असं सांगण्यास प्रवृत्त करतात. पण तो कोणाचंच ऐकत नाही. तो ती मटकी खातो. त्याला एक जोरात उलटी होते आणि तो बरा होतो. तो त्याचं आयुष्य सर्व दत्त सेवेमध्ये घालवतो. मग अशीच तो दत्त सेवा करत असतो. मग गिरनार पर्वतावर यात्रा असते. सर्व भाविक गिरनार पर्वताला चालत चाललेले असतात. महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असते. मग हा जातो. तर ह्याला लोकं विचारतात, की "तू येणार का गिरनारला?" तर हा म्हणतो, "नाही. इथे दत्त महाराजांची सेवा कोण करणार? मी जर गिरनारला गेलो, तर इथे दत्त महाराजांची सेवा कोण करणार? आपण सगळेच गेलो तर कसं होणार?" असं म्हणून तो थांबतो आणि इथे सेवा करतो. मग हा सेवा करत असतो दत्त महाराजांची. तेव्हा दत्त महाराज त्याला विचारतात, की "काय रे, सगळे लोकं चालत गिरनारला गेले. गिरनारच्या यात्रेला सर्वजण गेलेले असतात. मग दत्त महाराज विचारतात, की "तू का गेला नाही गिरनारच्या यात्रेला?" त्यावर तो म्हणतो, की "तुमची सेवा कोण करणार जर मी गिरनारच्या यात्रेला गेलो तर?" तर दत्त महाराज त्याला विचारतात, की "तुला जायचं आहे का यात्रेला?" तर तो बोलतो, की "इच्छा तर खूप आहे, पण ती अशक्य आहे. कारण आज महाशिवरात्री आहे आणि आजच यात्रा असते आणि आपल्याला एका दिवसात जाणं अशक्य आहे." त्यावर दत्त महाराज म्हणतात, की "तू माझ्या पायाला धर." मग तो दत्त महाराजांच्या पायाला मिठी मारतो आणि डोळे बंद करतो. तर दुसऱ्या क्षणाला गिरनारमध्ये एक महादेवाचं मंदिर असतं. तिथे तो शिवलिंगाला मिठी मारलेल्या स्वरूपात दिसतो. मग बाहेरून लोकं दर्शन घेऊन आत येतात आणि तेव्हा त्या शिवलिंगापाशी आल्यावर त्यांना असं दिसतं, की "अरे, हा तर तिथे राहिलेला आणि इथे कसा काय आला?" मग त्यावर सर्वांना आश्चर्य वाटतं. मग त्याला परत स्वस्थानी येण्यासाठी तो दर्शन घेतो आणि परत मिठी मारतो. तो परत आहे त्या ठिकाणी जागेवर येतो. तेव्हा तो दत्त महाराजांना म्हणतो, की "दत्त महाराज, आत देखील तुम्ही होता, बाहेर देखील तुम्हीच आहात. या जगामध्ये सर्वत्र तुम्हीच आहात. तुमची मला प्रचिती आली." म्हणून तो लोटांगण घालतो व दत्त महाराज त्याला आशीर्वाद देतात, की "तुझ्या 7 पिढ्या उरून उरून उरेल एवढं धन तुला मिळेल."